गेल्या 10 ते 12 वर्षापासून चिवेलीमधील पाणी योजना खूप गाजते. नेमकं प्रकरण काय जाणून घेतो सर, काय सांगाल? चिवेली गावामध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेमार्फत 44,85,828 अंदाजपत्र मंजूर तरतूद करण्यात आली होती. पण जेव्हा प्रत्यक्षात सगळं काम पूर्ण झाल्यानंतर त्या तक्रारीवर, त्या योजनेवर काही ग्रामस्थांनी तक्रार उपस्थित केली. त्या तक्रारीच्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्हा परिषदने तांत्रिक कमिटी स्थापन केली आणि त्या तांत्रिक कमिटीचा जो अहवाल 2021 मध्ये सादर करण्यात आला, त्यांच्या अहवालानुसार 31,54,790 रुपयाचं चौकशीत अजून न आलेल्या कामाचे मूल्यांकन दाखवण्यात आलं. म्हणजे 44 लाखाची योजना आणि 31 लाखाचा त्याच्यामध्ये अपार हा सरळ सिद्ध होऊन सुद्धा त्याच्यावर रत्नागिरी जिल्हा परिषदनी ती फाईल दडपून ठेवली, ती फाईल बंद केली. म्हणून मी विद्याधर साळुंके 2025 मध्ये जेव्हा त्याची चौकशी केली की त्या फायलीचं काय झालं, तेव्हा सांगितलं गेलं की तक्रारदारांनी तक्रार मागे घेतल्यामुळे आम्ही त्यांची फाईल बंद केली. तेव्हा मी पुन्हा ती फाईल रिओपन करण्यासाठी अर्ज केला. त्या अर्जाच्या अनुषंगाने ती फाईल पुन्हा हे ओपन करून त्याची चौकशी सीओन मार्फत करण्यात आली. पण शेवटी सीओना पण त्याच्यावर न्यायनिवार्त करता आला नाही. म्हणून त्यांनी संबंधित हे प्रश्न विभागीय आयुक्तांकडे चौकशीसाठी पाठवला झाला. कारवाईसाठी विभागीय आयुक्तांकडे चौकशीच्या दरम्यान असं सिद्ध झालं की त्या योजनेची पुन्हा चौकशी करावी. पण त्या विभागीय आयुक्तांच्या चौकशीमध्ये जे अधिकारी आले होते त्यांच्याकडे त्या योजनेची परिपूर्ण माहिती असताना त्यांनी त्यांच्याकडे ती फाईल दडपून ठेवली. कारण त्याच्यातले मुख्य मुद्दे असे होते की त्या योजनेच्या चौकशीच्या आधी 3 वेळा जिल्हा परिषद स्तरावरून चौकशी करण्यात आली होती. पण तो मुद्दा कुठे विभागीय आयुक्तांच्या निदर्शनात आणून दिलेला नाही. दुसरा मुद्दा असा झाला की ठेकेदार स्वतः मान्य करतोय की मी कामच करून दिलं नाही, मी तुमच्या त्रुटी पुन्हा करून देतो. त्या पत्राचा कुठे उल्लेख केलेला दिसण्यात येत नाही. आणि ह्याला नेमकं जबाबदार कोण आहे, काय सांगा? ह्याला नेमकं जबाबदार हे अधिकारी वर्ग, हे निव्वळ या अधिकाऱ्यांचे जे दोषी अधिकारी आणि जे ग्रामपंचायत मधले जे कर्मचारी असतील, जी कमिटी असेल, त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण जर अधिकारी वर्ग जर विभागीय आयुक्तांकडे जर आला होता चौकशीच्या दरम्यान, तर त्यांनी अभ्यास करून यायला पाहिजे. कारण ह्या नळ पाणी योजनेपर्यंत किती चौकशी झाल्या आणि काय सांगा? आतापर्यंत ह्या योजनेमध्ये 5 चौकशा झालेल्या आहेत आणि 5ही चौकशामध्ये जे ठेकेदार आणि जे शाखा अभियंता आणि उपअभियंता ते उपस्थित राहिलेले नाहीत. या ठिकाणी तक्रारदार मुबीन काय सांगाल, एकंदरीत काय विषय? एकंदरीत 1/2/2021 पासून मी तक्रारीला सुरुवात केली स्वतः आणि त्याच वर्षी त्या तांत्रिक समितीचे पद म्हणून मुख्य अधिकारी होते आणि आम्ही राणा जंगलातून तेव्हा फिरून या लाईनीचं सगळं संरक्षण केलेलं होतं. ग्रामपंचायत चे तेव्हा काही सदस्य 1-2 किंवा कर्मचारी ही आमच्या बरोबर उपस्थित होते आणि तो अहवाल जिल्हा परिषदेने सादर केला होता. त्याच्यात 31,07,000 काहीतरी तो आहे, त्याच्यात भ्रष्टाचार झाला हे सिद्ध झालं होतं. परंतु RC कांबळे आणि जंगम तत्कालीन जे अधिकारी आहेत त्यांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं की हा अहवाल आम्हाला न करता चुकीचा केला आहे. सदर अहवालावर ऑब्जेक्शन घेतल्यावर मी तक्रारदार म्हणून जिल्हा परिषदेने याच्या बाबतीत मला कुठलीही पूर्वकल्पना दिलेली नाही. आज जेव्हा मी 11/5/2026 मध्ये ग्रामपंचायतमध्ये परत चौकशीला बसलो तेव्हा हा माझा मुद्दा समोर आला आणि मला कळालं की तुम्ही जो पूर्वीचा जो अहवाल दिला होता उपाध्यायांनी तांत्रिक समितीने, तो अहवाल चुकीचा आहे असा त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं गेलं आहे आणि याची मला पूर्वकल्पना अजिबात दिली गेली नाही जिल्हा परिषदेमार्फत. आज पण चौकशी झाली, समाधान आहात? अजिबात नाही. एकंदरीत आतापर्यंत 5 ते 6 चौकशी आलेल्या आहेत. चौकशी मला वाटते न्याय मिळेल? अजिबात नाही. काय काय कोकण आयुक्तांकडे पण चौकशी आली होती, मग हे जे आता अधिकारी आले त्या अधिकाऱ्यांना, जे बाकीचे अधिकारी आहेत त्यांना पाठीशी घालण्याचं काम करतात? 100%. काय सांगाल एकंदरीत?
मी 2019 पासून याचा पाठपुरावा करतोय. काही निष्पन्न होत नाहीये. अधिकारी येत आहेत, अधिकारी जात आहेत, सर्व होतंय. पण काही सगळे अधिकारी, जिल्हा परिषद, संपूर्ण अधिकारी, कांबळे, जंगम यांना वाचवण्याचं काम करत आहेत. पाणी कमिटी अध्यक्ष, सचिव यांना सगळ्यांना वाचवण्याचं काम चालू आहे. तर ह्याच्यावरती ग्रामस्थांनी काय करायचं? ग्रामस्थांचे हाल व्हायला लागलेत का? आम्हाला तेवढीच कामं नाही आहेत की तुमच्या सारख्या चौकशा येणार, आम्ही येणार जाणार. आता आम्हाला न्याय पाहिजे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया का होत नाही? का करा असेल? सर्वजण सर्वांना पाठीशी घालतात. सर्व अधिकारी आपले अधिकारी वाचवण्याचं काम करतायत. एवढंच सगळं आहे. आता बाकी तर आता पण आपण पाहिलं तर 5 ते 6 वेळा समिती आलेल्या आहेत, चौकशी होते. राणा जंगलातून ते सगळे पायवाटा केलेला आहे, जंगलातून सगळी पाणी योजना आहे. तर प्रत्येक ठिकाणी ग्रामस्थांनी फिरायचं का असं म्हणायची वेळ आले का? तांत्रिक कमिटी उपाध्याय साहेब जेव्हा आले होते तेव्हा संपूर्ण पाईपलाईन पूर्ण जंगलामध्ये खोदून झाली. त्याच्यामध्ये त्यांना सगळं आढळलं की इथे भ्रष्टाचार पूर्ण झाले. आम्हाला अहवाल दिला तरी सुद्धा त्यांचा अहवाल यांनी ग्राह्य धरला नाही, जंगम आणि कांबळेनी. आणि त्याच्यावरनं ही आता परत कमिटी आली. आता स्वतः आता ह्या कमिटीसमोर सचिव, अध्यक्ष यांनी सांगितलेलं आहे की हा भ्रष्टाचार झालेला आहे. ह्या सगळ्या प्रकरणामध्ये कुठे राजकारण वाटतंय? 100% ह्याच्यात खूप मोठं राजकारण आहे या घोटाळ्यामध्ये. आणि ह्या घोटाळ्यामध्ये तत्कालीन ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, कमिटी अध्यक्ष आणि त्याचप्रमाणे हे तांत्रिक समितीचे जे काही अधिकारी लोक वगैरे येतात, थातुरमात्र उत्तर हे आम्हाला गावकऱ्यांना देतात. आणि चौकशीचा अहवाल सुद्धा त्या कोकण आयुक्तांपर्यंत पोचला जात नाही. त्याच्यामुळे हे सर्व डबल हे काम होते. आजपर्यंत ते 4 ते 5 वेळा इथे येऊन गेलेले आहेत. त्यासाठी आमचे मोबिन भालदार, सिद्धेश शिर्के हे तक्रारदार आहेत. आता नवीन तक्रारदार आपले विद्याधरजी साळुंखे आहेत. ह्यांनी ही फाईल आता रिओपन केलेली आहे. त्यांनी परस्पर क्लोज केली होती ती फाईल. ह्याची क्लोज करताना सुद्धा ह्यांना कोणाला इथे गावकऱ्यांना किंवा ह्या तक्रारदारांना ह्या लोकांनी कल्पना दिली नव्हती. तर आता आमचं असं म्हणणं आहे की हा अहवाल शेवटचा जावा आणि जे काही दोषी अधिकारी आहेत, तत्कालीन सरपंच, उपसरपंच कोणी असतील अधिकारी वर्ग, यांना पाठीशी न घालता सदर सर्व लोकांवर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा. आतापर्यंत 5 ते 6 चौकशी झाल्या, तुम्हाला असं वाटतंय? वाटतंय ना, हे फक्त एकदाच येऊन गेलेले आहेत, पण ह्यांनी खोटे अहवाल सादर केलेले आहेत. ह्या लोकांना, तक्रारदारांना सुद्धा माहित नाहीये. भूमिका काय असेल? आमची भूमिका एवढंच म्हणणं आहे की ह्या लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत. आमच्या चिपळूण तालुक्यामध्ये बोरगाव गावामध्ये सेम योजनेमध्ये जो भ्रष्टाचार झाला त्याच्यावर जिल्हा परिषदने 28 जणांवर गुन्हे दाखल केले. तीच प्रक्रिया आज चिवेली गावावर जिल्हा परिषदने करायला पाहिजे होती. पण जिल्हा परिषद चिवेली गावासाठी का झुकतं माप देते, का त्यांच्यावर गुन्हे दाखल करत नाहीये, हे काहीतरी. चिविलीमध्ये ग्रामस्थांचं म्हणणं आपण ऐकून घेतलंय. एखादी 5 ते 6 वेळा या ठिकाणी समिती आल्या, चौकशी आल्या, आजोबा अहवाल सादर केला जात नाही. जिल्हा परिषदचे मुख्य अधिकारी ह्याच्यावरती गुन्हे दाखल का करत नाही अशी मागणी या ठिकाणी ग्रामस्थ करतात.